स्टार्ट. परिच्छेद. भारतात वाहतूक समस्येचे दोन पैलू आहेत. शहरात अति रहदारी तर खेड्यात रहदारीसाठी साधे रस्तेही नाहीत. अन्नधान्य, कपडे, औषधे, टपाल आणि खुद्द माणसे यांची भारतात सतत वाहतूक चालू असते. आकाशमार्गाने, जलमार्गाने आणि जमिनीवरून ही वाहतूक चालू असते. पण सर्वात महत्त्वाची आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते ती म्हणजे जमिनीवरून चालणाऱ्या रेल्वे, ट्रक्स, बसेस, मोटारी वगैरे वाहनातून. भारतातील वाहतूक व्यवस्थेत रेल्वे ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी यंत्रणा आहे. रेल्वेने देशातील तसेच बाहेरील व्यापार वाढविण्यास मदत केली आहे. तसेच उद्योगीकरणाचा वेग वाढविण्यासाठी चालना दिली आहे. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या अशा अनेक शहरांचा उदय होण्यास रेल्वे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहे. प्रवाशांपेक्षाही मालाची वाहतूक करण्याभोवती रेल्वे यंत्रणा केंद्रित झालेली आढळते. परंतु अजूनही देशाचा कितीतरी भाग रेल्वेच्या सेवेपासून वंचित राहिलेला आढळतो. रस्त्यावरील वाहतूक सुकर व्हावी म्हणून स्वातंत्र्यानंतर रस्त्यांच्या बांधणीस विशेष उत्तेजन देण्यात आले. देशात विविध प्रकारचे सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पण चांगल्या पृष्ठभागाचे रस्ते केवळ 40% आहे. देशातील सुमारे 50% गावे अजूनही कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांसाठी, विशेषतः चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी कितीतरी जास्त तरतूद करणे आवश्यक आहे. परिच्छेद. शहरातील गर्दीचा प्रश्न हा जागतिक स्वरूपाचा आहे. अफाट लोकसंख्येचे केंद्रीकरण व वाहनांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे वाहतूक ठप्प होण्याचाच धोका उद्भवतो. अतिशय गर्दीच्या रहदारीच्या भागात वाहनांचा वेग बैलगाडी एवढा कमी झालेला असतो. पदपथावरून चालणे किंवा रस्ते ओलांडणे अशक्य होऊन बसले आहे. पादचारी आणि निरनिराळ्या प्रकारची व क्षमतेची द्रुतगती वाहने यामधील संघर्ष वाढून अपघातांची संख्या अधिक वाढत आहे. मोटारींना चालण्यास जागा नाही, उभ्या करून ठेवण्यास तर त्याहून कमी जागा आहे. महानगरातील रहदारीचे गंभीर स्वरूप धारण केले असून अनेक क्षेत्रातील प्रगतीसच बाधा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्याचे, विशेषतः खर्चात बचत करून सुधारणा करण्याचे प्रयत्न हे केवळ असलेली समस्या आणखी वाढवितात असे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक समस्येचा विस्तृत दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जमीन वापराचे निश्चित नियोजन, भावी काळातील शहर रचना व खुद्द वाहतूक व्यवस्था या सर्वांचा विचार करून त्यांच्याशी संबंधित उपायांचा विचार केला गेला पाहिजे. शहरातील रस्त्यांवरील रहदारीची प्रचंड गोंधळाची अवस्था व लोकांच्या आणि वाहनांच्या हालचालींना येत असलेले विविध अडथळे यांचे निराकरण करण्यासाठी दूरदृष्टी व नियोजन यांची आवश्यकता आहे. स्टॉप.